नमस्कार, सिटी न्यूज के तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत है। मैं हूं अमोल खोड़े और आप देख रहे हो सिटी न्यूज के हिंदी समाचार। चलिए न्यूज बुलेटिन की शुरुआत करते हैं। शुरुआत में देखेंगे जीने की राह, ये पथदर्शक सुविचार। जीने की राह के पश्चात अब बढ़ेंगे बुलेटिन की ओर आगे। सबसे पहले देखेंगे बुलेटिन के टॉप हेडलाइंस। भाजपाइयों ने किए कांग्रेसियों पर तीखे प्रहार। जेल भरो आंदोलन कर भाजपा ने किया सत्ता परिवर्तन का दावा। आंदोलन कर दी गिरफ्तारियां। राह चलते युवती का विनय भंग। अंसार नगर का आरोपी फरार। हबीब नगर निवासी आरोपी दबोचा गया। बीती रात बीच रास्ते पर इन दोनों दोपहिया सवार आरोपियों ने की थी युवती से अश्लील हरकतें। पालक मंत्री विखे पाटिल ने लिया जिले के नियोजन का आढावा। संबंधितों को दिशा निर्देश जारी किए होने की दी जानकारी। चांदूर बाजार में फेसबुक कमेंट को लेकर दो गुटों में राड़ा। पुलिस ने लगाया कर्फ्यू। बड़े चौराहे पर चली तलवारें। स्थिति नियंत्रण में। मौसम विभाग ने दी भारी बारिश की चेतावनी। अगले कुछ घंटों में बरसेंगी जोरदार बारिश। ये थी आज के बुलेटिन के टॉप हेडलाइंस और हेडलाइंस के प्रायोजक थे इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है। आजा घर आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चलिए अब आपको रूबरू कराते हैं दिन भर के खबरों से। बुलेटिन की शुरुआत करेंगे सबसे पहले क्राइम वॉच। विगत रात गाड़गेनगर पुलिस थाना क्षेत्र से पैदल कहीं जा रहे एक युवती के साथ दोपहिया सवार दो युवकों ने बीच रास्ते में रोककर उससे अश्लील हरकतें की। उक्त युवती सेतु कार्यालय में काम करती है और वो काम खत्म कर घर लौट रही थी। उसी वक्त अल हिलाल कॉलोनी निवासी 23 वर्षीय रिजवान खान, कलीम खान और उसका दोपहिया सवार साथी, इन दोनों ने उक्त युवती को रास्ते में रोककर उससे जोर जबरदस्ती कर अश्लील हरकतें की। तुरंत उक्त युवती ने यातायात पुलिस को आवाज लगाई तो पुलिस ने फिरोज अब्दुल रऊफ को धर दबोचा तो दूसरा आरोपी भागने में सफल हो गया। गाड़गेनगर पुलिस के पीआई ने उक्त जानकारी सिटी न्यूज को दी। आम्हाला एक कंट्रोलने माहिती दिली की पंचवटी चौकामध्ये छेडखाड केलेल्या मुलाला आणि मुलीला पकडलेला आहे। ट्रॅफिक कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे, त्या ताब्यात दिलेला आहे आणि तिथे लोकांची गर्दी झालेली आहे अशी माहिती मिळाली। त्यावरून तात्काळ मोबाईलसह आम्ही स्वतः ते जाऊन त्या मुलाला तात्काळ ताब्यात घेतलं आणि पोलिसांना आलो आणि कारवाई करतो। त्यावर अपराध नंबर म्हणजे गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे। कारवाई करतो एक त्यामध्ये एक अटक केलेला आहे आणि एक व्यक्ती जो फरार झाला त्याला अटक करण्याची आम्ही पैसे ठेवलेले आहे, अटक करणार आहोत। शनिवार की दोपहर बाद भाजपाइयों ने जेल भरो आंदोलन किया। कांग्रेसियों को जोरदार शाब्दिक लताड़ लगाते भाजपाइयों ने गिरफ्तारियां दी। ये भ्रष्ट कांग्रेस सरकार उखाड़ फेंको और हमें मौका दो, यह रूप इन जेल भरो आंदोलकों का था। शनिवार के दोपहर बाद भाजपाइयों ने जेल भरो आंदोलन कर कांग्रेसियों पर जमकर निशाना साधा। भारतीय जनता पार्टीने एक लोह पुरुष दिलेला आहे आणि त्या लोह पुरुषाचं नाव आहे, काय नाव आहे? नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी तुम आगे बढ़ो। आपल्या भारताला पंतप्रधान कसा हवा?
पंतप्रधान जर कोणी होणार असेल तर तो आपल्याला नरेंद्र मोदीला करायचा आहे. या संपूर्ण जनतेला अमरावतीकरांना मी सांगतो की तुम्हाला तुमचं भलं पाहिजे असेल, या देशाचं भलं पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी शिवाय तुम्हाला कोणत्याही पर्याय शिल्लक नाही. नरेंद्र मोदी हा लोकपुरुष आहे. सरदार वल्लभभाई पटेल नंतर गुजरातून निघालेली दुसरी आंधी जर कोणती असेल तर ती नरेंद्र मोदीच्या स्वरूपामध्ये आलेली आहे. 3 वेळा गुजरात त्यांनी पादाक्रांत केला. आता हिंदुस्थान पादाक्रांत करण्याकरता सोरटी सोमनाथवरून महादेव निघालेला आहे. कांग्रेस के पीएम सीएम से लेकर सांसदों और विधायकों को भी शाब्दिक लताड़ लगाते राजकमल चौराहे पर भाजपाइयों ने गिरफ्तारियां दी. भाजपा के नेतागण और कार्यकर्ता बड़ी संख्या में इस आंदोलन में उतरे थे. भाजपा नरेंद्र मोदी के नेतृत्व में सत्ता स्थापित करेगी, ऐसा दावा कर यहां जेल भरो आंदोलन किया गया. जिले के चांदूर बाजार में शनिवार की दोपहर फेसबुक कमेंट ने दंगा करवाया. फेसबुक पर अपलोड हुए फोटो पर कमेंट्स करने के बाद यहां 2 गुट तलवारें लहराते एक दूसरे पर हमला बोलाए. कईयों के जख्मी होने की खबर है. घटना के बाद पुलिस ने परिसर की घेराबंदी कर कर्फ्यू लगा दिया था. फिलहाल स्थिति नियंत्रण में होने की जानकारी है. शनिवार को जिले के पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने जिला नियोजन की आढावा बैठक ली. जिले के समूचे विभागों को उचित निर्देश जारी कर नियोजन किया गया होने की जानकारी इस बैठक पश्चात पालक मंत्री महोदय ने पत्रकारों को दी. जिल्ह्याची जी अर्थकारण आहे ती शेतीभोवती आहे आणि त्या शेती व्यवस्थेचं बळकटीकरण कसं करता येईल या संबंधीचा विचार काल या बैठकीमध्ये करण्यात आला. विशेष करून जो कृषी विकास दर जो आहे या वर्षी राज्याचा आपण गेल्या वर्षी -1.2 होता. या वर्षी आपण खरीप आढाव्याची बैठक राज्य पातळीवर घेताना आपण हा कृषी विकास दर 10% गेला पाहिजे असं आपण आता प्रस्तावित केलेलं आहे. आणि त्या अनुसरूनच या जिल्ह्याचं सुद्धा कृषी विकासाचं जे रचना आहे त्याच्याबद्दलचं जे नियोजन आहे ते सुद्धा आम्ही अमरावती जिल्ह्यात सुद्धा 10% विकास दर आम्ही कृषी भागाचा गाठू शकलो पाहिजे या दृष्टीने त्याचं आता नियोजन केलेलं आहे. मी आता सकाळी येण्यापूर्वी जिल्ह्यातील सगळ्या कृषी सहायकांच्या पर्यंत बैठक घेतली. नॉर्मली कृषी मंत्री साधारण वरिष्ठ अधिकारी बैठक घेतो, पण आता कृषी सहायकांच्या पर्यंत आम्ही आज बैठक घेतली आणि राज्य सरकारचं विजन काय आहे, धोरण काय आहे. बहुतांशी योजनांमध्ये कृषी सहायकांच्या पर्यंत समन्वयाचा अभाव दिसतो हे मला मान्य केलं पाहिजे. हा कसा समन्वय आपल्याला वाढवता येईल, त्यांच्यामधली जी मानसिकता आहे ही आपल्याला कशी बदलता येईल. सर्वांच्या दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विकासाकरता, मत्स्य व्यवसाय करता आपल्याला त्याचा उपयोग करता येईल. त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर एक प्राथमिक चर्चा झाल्यानंतर
पशुसंवर्धन खात्याचे जे मंत्री आहेत मान्य मधुकरराव चव्हाण साहेबांना तसं त्याच्याशी चर्चा करून तो प्रस्ताव आता मी पाठवले मंत्रिमंडळाच्या मान्यतेला. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करू शकलो तिथली अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलून गेली. आमचा जिल्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा जिल्हा आहे किंवा विदर्भातले जे जिल्हे आहेत ते शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत. सुदैवानं राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या मदतीने जे आपण प्रयत्न चालू ठेवलेले आहेत त्यातून आत्महत्याचं प्रमाण बऱ्यापैकी किंवा बहुतांशी कमी झालेलं चित्र आहे. आणि त्याचे दुसरं परिणाम या योजनेच्या अंमलबजावणीच्या नंतर आता दिसायला लागलेले आहे. परंतु शेती पद्धतीमध्ये या सगळ्या पूरक व्यवसायाबरोबर शेती पद्धतीमध्ये बदल होत असताना त्याची उत्पादक क्षमता वाढवणं, त्याच्या नवीन विविध प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये आणणं, या सगळ्याच गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण करतोय की जे आजच्या बैठकीच्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांना सहायकांना मी सांगितलेलं आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे की आपल्याला शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये तुम्हाला सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. माहिती त्या गावात जे एनजीओज काम करतात त्याच्यापासून तसेच ज्या ज्या वेगवेगळ्या एनजीओज त्या भागामध्ये काम करतात, त्या गावासाठीमध्ये काम करतात, बरेच जी माहिती अजूनपर्यंत शासनाने कधी मागवलेली नव्हती तशी माहिती त्यांना मी आता मुद्दे काढून दिलेले आहे की ज्याच्यामध्ये मायक्रो लेवल प्लॅनिंग आपल्याला सूक्ष्म पद्धतीने त्या गावांचं कसं करता येईल. तर आज एवढा मोठा पैसा 100 कोटीच्या वर ट्रायबल डेव्हलपमेंटमधून म्हणजे मग वेगवेगळ्या आरोग्याचे असेल, शिक्षण असेल, याबद्दलचा खर्च होतो. या अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी 16 तालुके आपले खारपान पट्ट्याने प्रभावित झाले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी आता आमचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत लोखंडे त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. सुरुवातीला कृषीवर आधारितच त्याच्यामध्ये प्रकल्प होते, परंतु त्याला अनुसरून आता जे लाईन डिपार्टमेंट आमचे आहेत, दुग्ध विकास संवर्धन, ते सुद्धा त्या पॅकेजमध्ये अंतर्भूत करावे अशा प्रकारच्या सूचना कृषी आयुक्त माझ्यासमोर होते, ते आता अकोल्याला गेले. बाकी मग नित्याचे विषय होतात, आढावा होत राहतो. अमरावती हे कृषी उत्पादनामध्ये आणि कृषी पणन व्यवस्थेमध्ये हे आपल्याला एक रोल मॉडेल म्हणून तयार करण्याबद्दल आम्ही ते आव्हान आता घेतलेलं आहे. आणि या खरीप हंगामापासून त्या संबंधीची आखणी अशा प्रकारचे नियोजन आता आपण करतोय. खरीपाचा हंगाम सुरू होताना पाऊस अतिशय चांगला झालेला आहे. मध्यंतरी मराठवाड्यामध्ये पाऊस एकदम उघडला असं चित्र होतं, पण कालपासून परत थोडा पाऊस सुद्धा मराठवाड्यात सुरू झाला आहे. आमच्या हवामान खात्याचा अंदाज किंवा स्कायमेट जी आमची कंपनी आम्ही आता घेतलेली आहे आमच्या बोर्डवर डिपार्टमेंटने, IMDच्या बरोबर आता स्कायमेटचा डाटा मी एकत्र करतोय की ज्याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की पाऊस समाधानकारक होणार आहे. आणि आज राज्य हे खताच्या बियाण्याच्या काळाबाजारापासून पूर्णपणे मुक्त झालेलं आहे, याचा मला विशेष आनंद आहे.